वेलकम बॅक टू माय विद्या यूट्यूब चॅनल. तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अशा नवीन एक व्हिडिओमध्ये. चला तर मग आता व्हिडिओला सुरू करते. फायनली गावी आता गावाला चाललेलो आहोत. तर बघा इथे मी आता तयारी झाली आहे आणि अंशची पण तयारी झाली. अंश हाय कर. हाय हाय. हां, आणि इकडे दिदू पण दाखवले तुम्हाला. दिदूची पण तयारी झाली. बघा ती झोपली. ती आता कधीपासून तयारी करून ठेवलेली. पप्पा लेट आले तिचे म्हणून मग तिला तर झोप आली. ती झोपले. तिकडे बघा आता बॅग वगैरे भरून ठेवला. तर बघा कपडे आता जास्त दिवस सांगितलं एवढं 3-4 जणांचे कपडे म्हणून एवढी मोठी पैकून झाली. 1 आठवडा चालू आहे आम्ही गावाला. शेताचं काम आहे त्यामुळं मला जावंच लागेल. तर ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. खूप भारी आहे आमच्या गावाला बघण्यासारखं. मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मला तसं जमेल तसं आहे. आता आमच्याच गाडी घेऊन आम्ही चाललो आहे. गाडी आहे त्याच्यामुळं मग मी नेहमी ड्रेसेस घालते, पण आता गाडी आहे त्यामुळं मग साडी घालून चालले. तर ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. आणि आमचे पप्पाच गाडी चालवतात, मग तेच आम्ही चालू आता गाडीमध्येच. आता फायनली आता मोबाईल सगळं रेडी झालं. आमची तयारी पण झाली आणि मग आता अंश थोडा तुम मोठं काढ. मग चाललो आता आम्ही गावाला. आमच्या गावाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्की बघा. मस्त वाटतं तर सांगायचं. पोट काढ पहिले तोंडातून. घाण बोलते तुला घाण. दिदू बघ मस्त झोपले. जाम गाडीत गरम होतंय. कुठून मामजेवरून तिथून सांगत होता ना. संडे आहे तर आता गायचं. आता आम्ही निघालोय बघा. आपले किती 3.5 तास तरी लागतील ना, काय जास्त 4 तास लागतील. खूप लांब आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागेल. तर व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवते जसं दाखवायला भेटेल तसं. ट्रॉफिक लागली. आज संडे आहे तरी ट्रॉफिक नसेल. ट्रॉफिक लागली तर जास्त वेळ होईल. सकाळी निघलो असतो तर कधीच पोहोचलो असतो, पण आता आम्ही लेट निघालो. इथलंच कुठंतरी ना होतं ते त्या दिवशी आलं ते. आज संडे मार्केट पण असेल ना. संडे मच्छी सगळीकडे मच्छी. बोला संडे आहे ना. नाश्ता नाही काय नाही, भूक लागली. अंशचा काय आवाज नाही. तोंडात का पोटं घालतो. काढ. पूर्ण हात घातलाय तोंडात. खाल्ला नाही ना, नाश्ता नाही केलेला म्हणून त्याला भूक लागली. त्यांची सायकल कुठं चालू. दोन्ही पण झुमर मिशोवरून मागवलेत. तर बघा किती मस्त आली. बघा तुम्ही पण मागवा तसं. एक हनुमानाचं आहे आणि कसं पिसांचं आहे. मस्त वाटतं. मिशोचे प्रोडक्ट तिथं मिशोवरून तुम्ही मागवा. आता आम्ही अजून आमच्या मार्केटमध्ये इथेच आहे चालू. ऊन पण असं खूप आहे. अरे दिदू उठली आमची. झाली झोप. कुठे चालली दिदू. दिदू कुठे चालली. बघा आमची दिदू कुठे चालले. गावाला चालले. झाली झोप हो का.
अंशला तर थांब आता फटके द्यायला लागतील. बोट काढ तोंडातून. किती वेळा सांगते शांत बस. अंश त्यांना तू बोलून दाखव का मी चाललो गावाला. बोल पटकन. बोल ना कसं बोलायचं. फक्त बघत नाही बसायचं. बोलाय त्याला पण वाटलं पाहिजे अंश बोलतो. बोल पटापट. कुठं जायचं असला का तो शांतच बस बघत. इथून आतमध्ये भाजी कंपनी जातात ना सरळ. लांब चालत जायचा. मच्छी कंपनीचा वास. एवढ्या मच्छी कंपनी आहेत ना भरपूर. तर वासच्या कशी राहत असेल का. तू बघते बघ मग का बोलायचं. बोल बरं. तिथं आमची बोलणार ना का मोठी झाल्यावर. दादा नाही लवकर बोलत. तिथं तरी बोलेल. बघते. खड्डा आहे ना बाबू. खाली बस. म्हणजे का तुम्ही शापूर वरून जायला बोलता असा. हा आहे आधार कार्ड पॉकेट मध्ये. जाम किती खड्ड झालं सगळ्या रस्त्यात. रस्ता खराब असला तर जाम ट्रॉफिक लागेल. जाम टाईम लागेल. अंश खाली बस ना. तो बघा आता उभा राहिला परत. त्याला असं उभं राहायला लागतं. सीएनजी टाकायला कुठं आता उतरायला लागेल परत. काही सीएनजी टाकलेली नाही. आता सीएनजी टाकायला चाललोय. आता मला उतरायला लागेल परत खाली. सीएनजी पेट्रोलची गाडी ना त्यामुळे मग सीएनजी टाकायला लागेल. आता सीएनजी दिदू फ्रॉक खाली. तुटले. दीदी बघा कशी असं लागली. तिला मस्त वाटलं आज एवढं दिसून बाहेर काढले. पडली खाली तू. किती सीएनजी टाकता. बाटला फुल होईल तेवढा. कितीचा बसतोय तर. कितीचा बसला. 454 बसले. तुला गाई जाता सीएनजी झालं भरून. तो काय म्हणतो. का म्हणतो तू. अंश का बोलतोय. का बोलतोय तू. बोल. झाली भरून सीएनजी. म्हणजे तुला चैनी गरम होतं ना. हा दरवाजा ही पदर राहिला माझा. दरवाजे तर गाई जाता खाली बघायचं. सीएनजी झाली बघत. आणि आम्ही बसलो गाडीत. बसणार नाहीच आहे. उभाच राहिलं. काय बोलता. असं करत जाऊ नका. चावी ठेवली आणि चावी कुठे ठेवली. आम्हाला थांबायला लागेल. चावी हरवली तर. तुम्ही एक्स्ट्रा चावी कुठे ठेवली. चला आता आम्ही इथून निघालो. सीएनजी टाकली आणि चाललो आता परत. अंश तर काय खाली बसणारच नाही. उभाच राहिलो. किती सांगितलं तरी उभाच. कुठं पण जायचं असलं का उभाच.
तर गाईस तुम्ही बोलत होता ना तुमचं गाव दाखवा असं, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तर तुम्हाला आमचं गाव दिसेल नक्की गाव कसं आहे ते. खूप वेळ लागतो आमच्या गावाला जायला, सासरी चालले. बाबू खाली बस रे. त्याच्यात आम्ही बघा कल्याणला पोहोचलोय. कल्याणमध्ये कोणगावला पोहोचलो. खूप वेळ म्हणजे आताच तरी समजा 1 तास झाला इथून, अजून 2 तास 2-2.5 तास लागतील आम्हाला गावाला पोहोचायला. तर आता आम्ही इथे कल्याण कोणगावला पोहोचलोय. तुम्हाला आता बघा दाखवते. बघा तिथून अजून झोपलेलीच आहे आणि अंश पण बसलाय, त्याला पण लागली भूक पण लागली, झोप पण लागली. सकाळी नाश्त्यामध्ये खूप ट्रॉफिक लागले. आज संडे असं वाटलेलं का ट्रॉफिक नसेल, पण खूप ट्रॉफिक आहे. तर एकदाच आम्ही भिवंडीच्या पुढं गेलो ना, भिवंडी सोडली ना का मग आम्हाला काही नाही एवढं ट्रॉफिक लागणार. भिवंडीपर्यंत खूप ट्रॉफिक असते आणि अशा मोठ्या गाड्यांना ना खूप ट्रॉफिक लागते. लहान असतात तर बाईकवर आम्ही जायचो ना तेव्हा नाही एवढं काय वाटायचं, लहान गाडी कुठून पण निघते. पण ट्रॉफिकमध्ये ना मोठी गाडी असली का निघतच नाही, खूप वेळ लागतो. तरी बघा आम्ही आता कल्याणला इथे कोणगावला पोहोचलो. आता मला इथून पण आमच्या गावाला जायला अजून 2.5-3 तास लागतीलच. मोठी गाडी त्यामुळे 3 तास तर लागतीलच, आणि जर बाईक असती ती तर 2.5 तास लागली असती. पण आत्ताशी आम्ही ते कोणगावला पोहोचलो. भूक पण खूप लागली. बघू काय झोपला नाही तो अजून, बघतोच. बाकीची दुकानं वगैरे बंद असतात, तरी पण गाड्यांचं चालूच असतं रे. संडे असलं तरी पण ट्रॉफिक खूप असते सिटीमध्ये. ज्यांना बघायचे होते ना माझी बहिणीला, त्याने आता ब्लॉगमध्ये नक्की बघा कसं होते आमची बघा. आणि अंश त्यांना बघायचे होतं ना मुलगा कुठे आहे तुझा, तर माता बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि आता आमची फॅमिली तुम्हाला दाखवली आणि त्याचे पप्पा बघा इथे गाडी पुढं बसले, ते गाडी चालवतात. गाडी आमचेच चालवतात. आता जिथून गाडी घेतली ना तिथून आम्ही आमच्याच गाडीमध्ये जातो. आता ट्रेननी वगैरे जात नाही. तर पहिले ना गाडी नव्हती तेव्हा आम्ही ट्रेननी बसने असं जायला लागायचं. जिथून झाले तिथून लगेच मग गाडी घेतली. त्यामुळं मग आता तिला घेऊन ट्रेनने जायला होत नाही, मग गाडी घेतली. आता गाडीनेच जातो आम्ही गावाला जायचं असलं का. 2 वेळा ना आम्ही असं पाहिजे निघालो, त्यामुळं आम्हाला ट्रॉफिक जायला लागलीच नाही. आता आम्ही खूप लेट झालं ते कामाला गेले की नाही करून आले टाईम झालं म्हणून आता एवढा वेळ उशीर झाला आम्हाला. आणि त्यात ट्रॉफिक पण खूप भेटली, म्हणून ट्रॉफिकमध्येच आहे चालूच आहे ट्रॉफिक. भिवंडीला अजून पोचलो नाही, भिवंडीला पोचलो ना चालूच आहे. आत्ताशी कोणगावमध्येच खूप ट्रॉफिक आहे. बघा कसं बघतोय, उठला परत उठला. आणि तू खाली बस, तुला किती वेळा सांगितलं उभा नाही राहायचं, ट्रॉफिक लागली. पुढं अशी धक्का लागला तर किती सांगितलं तरी तो ऐकणार नाही ना. खूप मजा असतं ना एवढा प्रवास करायला, खूप वेळ असतो. गाडीमध्ये बसून कंटाळा येतो, थोडी मजा पण येते, तेवढाच कंटाळा येते. असं होतं कधी पुढं कंटिन्यू करा. तुम्हाला दाखवते आमच्या गावाला जाता आणि आम्हाला किती काय बघायला खूप आम्हाला किती बघायला मस्त वाटतं आणि तुम्हाला पण दाखवते. ब्लॉग पूर्ण बघा. आम्ही भिवंडी म्हणजे सोडले जाता बघा, हायवेला आलोय. तर किती हायवेला बघण्यासारखं आहे बघा. वरतं मस्त ना दिसत नाही असं दिसत बघा. हे ना खूप मोठा असा एक्सप्रेस हायवे आहे बघा असं. आता आम्हाला म्हणजे कोणगाव भिवंडी सोडला, तिथून आम्ही आता हायवेला आलो आणि मग आता हायवेला मला तो खूप प्रवास करायचा आहे. त्या ब्लॉगमध्ये दाखवेलच बघ किती भारी डोंगर वगैरे आहे बघा.
भारी वाटतं, बघण्यासारखं खूप भारी आहे. बाबू झोपला का? झोप चल तिथं. तू काय खाते? तुला पण भूक लागली. उभाच राहिल्या बघा, त्याला हायवेला खाली बसणार. हे बघा असा रस्ता आहे इकडं. आम्ही गावाला जाताना असे रस्ते पाईपलाईन वगैरे लागते. बघा मस्त झाडं वगैरे वारा सुटतो घालतो. बघा कसं काम चालू आहे इकडं सगळं. आम्ही हायवे सगळ्याकडे रस्त्याचं काम चालूच आहे. बघा गाडीत झोपले, बसून बसून कंटाळा त्याला झोप. झोपलाय. वाशिंच्या इथं पोहोचलाय तर तुम्हाला माहुली किल्ला दिसत असेल. बघा माहुली किल्ला कसा इथून दिसतोय. आम्ही आता वाशिम शापूरच्या इथं पोहोचलोय. इथूनच दाखवते. इथून दिसतं बघा माहुली किल्ला. खूप भारी हे बघायला माहुली किल्ला. नक्की जावा. बघा आम्ही पण जाऊ नक्की बघा तुम्ही. बघा गाईचं किती बघण्यासारखं आहे. माऊली किल्ल्याचा असा परिसर आहे. आणि आमच्या गावाला जातात तुम्हाला असं खूप भारी बघायला आम्हाला भेटतं. आणि तुम्हाला पण दाखवते कसा परिसर आहे ते बघा. तर आता अजून तरी आम्हाला इथून 1-1.5 तास बाकी आहे गावाला पोहोचायला. तर हा माऊली किल्ला आहे शहापूरमध्ये. तर तुम्ही नक्की जाऊन बघा कसं आहे ते. आम्ही बघितलं आहे, तुम्हाला इथूनच दाखवते कसं आहे. माहुली बघा किती आहे. तिथे जवळून दाखवते अजून तुम्हाला. आता बघा हे बघा दिसतं का? आता झूम करून तुम्हाला दाखवलं. आता मी माझ्या माहेरीच्या इथे, आपण माहेरी जाणार नाही तर माहेरीच्या तिथे पोहोचले. माहेरी म्हणजे शहापूरच्या इकडं. तर आता आम्ही ना इथे थांबलोय. भूक पण लागले आणि गाडी बसून असं कंटाळा आलाय, भूक पण लागले. तर अंशचे पप्पा, अंशला बघा भूक लागली तर कसं बघतोय. तर पप्पा गेले तिथं वडापाव बघा, वडापाव घ्यायला गेले. तर माहिती काय वडापाव भेटतं का समोसे भेटतात ते काहीतरी जे भेटलं ते खाऊ, कारण खूप भूक लागले. आणि ही बघा आमची दुकान उठली आता खेळते. त्यात माझी तब्येत थोडी बरी नाही ना, मला ताप पण आलेला आहे. भूक पण खूप लागले आता. अजून इथून पण माझ्या माहेरीच्या इथून पण 1 तास 1-1.5 तासाचा रस्ता येतो अजून आम्हाला एवढा पूर्ण करा. त्यामुळे अजून बसून बसून एवढी भूक पण लागले आणि बसायला पण अजून खूप त्रास होईल. त्याच्यामुळे माणसाच्या पप्पांना सांगितलं का जाऊन काहीतरी खायला घेऊन या. तर वडापाव वगैरे आणायला गेले. दुसरं खायला तर थांबलो, तर हॉटेलला कुठे थांबलो जेवायला तर खूप वेळ होईल. त्यामुळे मग आता नाही डायरेक्ट घरी जाऊ, पण तोपर्यंत वडापाव वगैरे खाऊन घेऊ. कारण की लहान मुलं सांगितलं तर बाहेरचं खायला ना मला तर आवडत नाही पहिली गोष्ट, पण आता हे नाहीला जाणे होते वडापाव वगैरे खायला. आणि अंश बघा खायचं आहे त्यामुळे कसं, आणि त्याला असं फिरायला सांगितलं ना का त्याचा आवाज पूर्ण बंद असतो. तुम्ही ब्लॉगमध्ये तर बघतच असाल. प्रत्येक वेळी आम्ही कुठे पण जातोय तेव्हा कसं तो शांतच असतो, पण त्याला ना नेहमी असं उभं राहायला आवडतं. किती पण सांगितलं ना अंश खाली बस का, बसणार तर अजिबात नाही. आणि गाडी बंद केली, गाडीने चालू ठेवली. आणि ना गाईज आता आम्ही चालू, पहिली गोष्ट म्हणजे गावाला का चालू आहे ते तुम्हाला सांगते. तर गावाला ना आमच्या आता भात शेती वगैरे करतात ना, त्याच्यासाठी चालू आहे. तर अंशच्या पप्पांना सुट्ट्या आहेत, तर मग सुट्ट्या आहेत. आणि पावसामुळे ना भात कापायचं खूप म्हणजे लेट झालं. भात कापणी ती चालूच होती. तर सासू सासरे दोघंच आहेत घरी, तर त्यांना म्हणजे अंशच्या पप्पाला सुट्ट्या वगैरे आहेत. तर जरा म्हटलं त्यांना दोघांना मग करायला जाऊ. तेवढंच आपण दोघं गेलो तर
मी तर आता दिदू लहान आहे त्यामुळे मग घरातच स्वयंपाक वगैरे करायला राहील. पण तो परत त्यांना तेवढा आधार होईल, त्यामुळे मग चाललो भात कापायला वगैरे. त्यासाठी आम्ही आता अचानक गावाला चाललो. काय समोसा गरम आहेत का पण? तरी बघा काही समोसा अंश लागले वडापाव. समोसा पाव होता का याला? पाव होता बघ पाव घेतला लगेच. बघ गरम तर वाटतात. मोठा समोसा आहे. पप्पा समोसा खातात, अंशला पाव दिलाय. आणि बघा समोसा वडापाव नाही भेटले, समोसे खायचं. मी समोसे खातो. मिरची पाहिजे का तुम्हाला? मिरची पाहिजे? दिदू बघते, दिदूला काय पाहिजे? जाताना त्याचा नाश्ता करून तुम्ही करायचा. पुढे दाखवतो तुम्हाला नाश्ता करून होतो. बघा खातो बघा. नाही समोसा खाल्ला आणि पाव खाल्ला, आता समोसा खातोय. काय मला वाटलं तुम्ही तिथून चालू तेव्हा तिकडून जाणार आहेत काय? काही विचारत नाही म्हणजे मी सांगला नाही, मग मी सांगितलं का आम्ही येणार आहे तसं. तर काहीच पण नाही. आता आम्ही माहेरवरून जाणार आहे, तर आधी मी माहेरी जाऊ, तर मग माहेरी पण दाखवते तुम्हाला. आणि मग नंतर मग घरी सासरी जाऊ. मग ब्लॉग बघा, दाखवते तुम्हाला. आता मी माझं माहेरचं गाव तिकडे आलो बघा. स्टार्टिंगला मग जातानाच माहेर लागतं. तर मग माझं माहेरचं गाव कसं आहे, तिथचं गाव. परत रस्ते बघा किती लहान आहेत. आम्ही आता गाडीतच आहेत अजून. दाखवतो तुम्हाला माझं माहेरचं गाव कसं आहे. एकदम छोटं रस्ता आहे, खूप लहान रस्ते आहेत. इकडे बघा शेती वगैरे चालू आहे. गावाला गाव दाखवतो, शेतीचं काम चालू. जसं जंगल आहे आमच्या माहेरीमध्ये. जंगल आहे पूर्ण. आमचं गाव पण म्हणजे माझं माहेरचं घर वगैरे ते पण जंगलामध्येच आहे. दाखवतेच कसं आहे. परत तानसा तलाव आहे. माझं माहेर तानसा, तर ते तुम्हाला तानसा तलाव पण दाखवते तुम्हाला गाडीतूनच. नंतर मग एका दिवशी मी दाखवते तलाव कसं आहे त्यावरती. बघा किती जंगल आहे. असं पूर्ण म्हणजे बघा जंगलामध्येच घरं वगैरे आहेत. पूर्ण म्हणजे आता इथून ना ते शापूर एरिया सोडला तर तिथून आपण पूर्ण गाव आमचं जंगलामध्येच. तर आम्ही अशा ह्या रस्त्याने आम्ही इकडे कॉलेजनंतर जायचो. आणि हे बघा इथे ना विलेज आहे छोटासं बघण्यासाठी. तर आम्ही पहिले आता माहेरी जाणार आहे. घरी थोडा वेळ जाऊ बसू आणि मग नंतर मग सासरी जाऊ. लगेच जेवणला वगैरे तिकडंच घरी जाऊ सासरी. कसं जंगल आहे, शेती म्हणजे रस्ता खूप लहान आहे. जंगलामध्ये एकदम गाव आहे. दाखवते तुम्हाला तलाव वगैरे कसं आहे. तुम्हाला बघा रस्ते कसे नाही, एकदम रस्ता छोटा आहे आमच्या माझ्या माहेरचा.
असं जंगलामध्ये पूर्ण घर आहेत. आता तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला दाखवतेच माझं माहेरचं घर कसं आणि जंगलामध्ये ते पण घर आहेत आमचं. ते कसं बांधलं ते तुम्हाला माहेरचं घर नक्की दाखवते. पूर्ण बघा किती सिंगल रस्ते आहे बघा. अशा जंगलामध्ये लोक घरं बांधून राहतात आणि मस्त तांचं तलाव वगैरे आहे. आम्ही कपडे धुवायला वगैरे जायचो आंघोळीला मस्त. तुम्हाला तलाव वगैरे पण मी लांबूनच तरी दाखवते, गाडीमध्ये बसून तरी दाखवतेच. पुढे बघा तुम्ही, बघा कसं जंगल, अशा जंगलामध्ये घर आहेत. आणि हा बघा आता तुम्हाला दाखवते इथं ना देवीचं मंदिर पण आहे. असं जंगलामध्ये मंदिर वगैरे बांधलेलं आहे मस्त. देवीचं मंदिर आहे. सगळ्या लोकांची भात शेती चालू आहे आता आमच्याकडं. तरी ह्या ब्रेडमध्ये भात शेतीच करतात ना. आता ते कापणी वगैरे चालू आहे. पूर्ण ना म्हणजे आता पाऊण तास तर लागतो. जंगलाचाच रस्ता आहे आमच्या माहेरी जायला. म्हणजे माझ्या माहेरी जाण्यासाठी खूप म्हणजे असं जंगलाच्या रस्त्यातून जायला लागतं आहे बघा. पूर्ण तुम्हाला जंगल दिसत असेल हे बघा. अशा जंगलातून रस्ता आहे, तो पण लहान एकदम रस्ते आहेत बघा. हे अशा जंगलामध्ये लोक राहतात. हे अजून इथून 15-20 मिनटं लागतील. शांतराव माझं माहेरचं घर आहे. आणि ते पण बघा, ही घरं पण बघा कशी पूर्ण जंगलामध्ये घरं बांधलेत. इकडे पण आहे गाव, खूप मोठे मोठे गाव आहेत. जंगल आहे पूर्ण. बघा कशी जंगलामध्ये घर आहे. कोणाला बघतो काय माहिती, ओरडत बसलाय. इथे म्हणजे असं जंगलामध्ये घर आहेत, पण इकडे नेटवर्क आता इथून ना 15 मिनिटाच्या अंतराशिवाय नेटवर्क नाही आहे. इकडे नेटवर्क वगैरे नसतोय, कारण की पूर्ण जंगल आहे ना, त्याच्यामुळे नेटवर्क नाही इथे. आता इथून तर भरपूर जंगलच आहे. आणि मग 15 मिनिटाच्या अंतरावर मग माझं माहेर येईल. तर बघा पूर्ण जंगल आहे. इथं पण इतका शहर म्हणजे असा लहान रस्ता एकदम आहे बघा. बरं किती इकडे भीती असते रात्री यायला, खूप भीती वाटते बघा. अंश खाली बस. बघा कसा रस्ता आहे, जागेवर काकणानं हॉर्न द्या का पटकन. हा अंश खाली बस. बघा जागेवर टर्न आहे बस. बघा इकडे पण आता जंगलामध्ये तुम्हाला घरं दिसत असतील बघा. अशी लोक जंगलामध्ये इकडे राहतात. त्यांना कसली भीती वगैरे का नाही, इतकं जंगल आहे आणि अशा जंगलामध्ये घर आहेत. आता इथून पण आतमध्ये पण गाव आहे असं जंगलामध्ये, तुम्हाला दाखवतेच बघा. आणि खूप भारी आमच्याकडं बघण्यासारखं आहे. गाव पण मस्त आहे आमच्या. हे माहेरचं तुम्हाला दाखवते. आता बघा हा इथून हा रस्ता गेला नाही, इथून पूर्ण जंगल आहे. आणि ह्या जंगलाच्या आतमध्ये एक गाव आहे, मोठा गाव, खूप मोठा गाव आहे ह्या जंगलामध्ये. असं रस्ता बघा, किती जंगल आहे. आणि बघा कशी मस्त ओहोळ वगैरे आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा पाण्याचे झरे वगैरे मस्त ओढ आहे. पावसाळी मस्त खूप मस्त बघण्यासारखं आहे इकडं, कारण की पूर्ण असं जंगलाचं आणि असं डोंगरावरून पाणी वगैरे इथे नदी पूर्ण नाले सगळे भरलेले असतात. मस्त बघायला वाटतं. पूर्ण म्हणजे असं जंगलामध्ये लोक राहतात, त्यांना कसली भीती वगैरे काहीच नाही.
फॉरेस्टचं सगळं आहे. बघा इथं पण छोटासा ओळ आहे. इकडे पण बघा सगळ्या लोकांची भात शेती चालू आहे. हे असंच आम्ही भात शेतीसाठी आम्ही गावाला चालतो. बघा आमच्याकडे अशी भात शेती करतात, अशी भात शेती करतात. कसे गाव मला ना दाखवते का तानसा तलावाला जी झरी मिळाली ना, ते तानसा तलाव दाखवते तुम्हाला. बघा इथून दिसतीलच. आणि पाणी वगैरे किती भरले ना डॅममध्ये, तानसा डॅममध्ये, ते तुम्हाला दाखवते. आता बघा गवत खूप झाले आहे, त्याच्यामुळे दिसत पण नाही ते. बघा इथून पूर्ण जर तानसा तलावाचं पाणी आहे, तसं पूर्ण तिथपर्यंत इकडनं तर जराच आहे. असं म्हणजे असं नाले खूप आहे इकडं असं मिळाले. बघा इथं पण तानसा तलावाचं पाणी कसं आहे मस्त आमचं मस्त. असं माझं माहेरचं घर आहे जंगलामध्ये, ते तुम्हाला दाखवते अजून मस्त. आमचं तिथे तानसा तलाव पण आहे आमच्या माहेरी, म्हणजे माझ्या माहेरच्या घराजवळ जवळ आहे तानसा तलाव. पूर्ण तलाव आणि या जंगलाच्या खाली तानसा तलावाचं पाणी वगैरे आहे. इकडं काय एवढं वरता येत नाही, आणि याच्या दिसतंय ना त्याच्या खाली तानसा तलाव आहे. आणि इकडं सुद्धा बघा जंगलामध्ये वरतं कसं घर बांधले लोक राहतात. असं बघण्यासारखं पूर्ण इकडं मस्त आहे. पावसाळी तर बघण्यासारखं खूपच भारी आहे आमच्या गावाला. पण नक्की या, तानसा गाव आहे मस्त. डॅम वगैरे बघण्यासाठी मस्त आहे. आला आता पण 10 मिनटं पण नाही, 5 मिनटं लागतील आता इथून माहेरी पोहोचायला. प्रॉपरला तर आम्ही इथं आलेलं. तर बघा इथे अजून एक झरा आहे, दाखवते. या झऱ्यांना ना चिंबोऱ्या वगैरे भेटतात. बघा चिंबोऱ्या पकडतात. 5 मिनटं बाकीत आम्ही माहेरी पोहोचू. मग माझं माहेरचं घर कसं आहे ते नक्की बघा ब्लॉगमध्ये. आणि आजचा माझं माहेरचं ब्लॉग मी केला आहे, तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. माझं माहेरचं घर वगैरे कसं आहे ते तुम्हाला दाखवते. गाव पण कसं आहे इकडे तानसा तलावाचं पाणी मनुष्य कसा बघतो बघा. माझ्या माहेरी ना मी तानसामध्ये ना तानसा धरण आहे, तुम्हाला तर माहीत असेल. तर तानसा धरण बघण्यासारखं खूप भारी आहे. मी नक्की ते तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही पण नक्की बघा. असा ब्लॉग एक नक्की करेल. तानसा धरण कसा आहे तो तुम्हाला त्या ब्लॉगच्या मध्ये दाखवेल आणि तुम्ही पण नक्की जा आणि बघा. तसं तुम्हाला आता तानसा तलावाचं पाणी दाखवते. बघा आता बघा तानसा तलावाचं पाणी कसं आहे हे बघा. असं पूर्ण भरलेलं आहे. आता तरी पाणी खूप म्हणजे असं कमी झालं आहे, नाही तर पाऊस पडत होता तेव्हा पूर्ण तलाव भरलेला होता. आता थोडं कमी झालं आहे पाणी. हे नुसतं म्हणजे पाणी आहे आणि धरण दुसरीकडं म्हणजे त्या बाजूने धरण आहे. हे फक्त नाली त्याचे पाणी इकडं. आता इथं बघा आता आम्ही माहेरी आता पोहोचलेलो जाऊ बघतो. आता पोहोचतो तुम्हाला दाखवतो. आमचं पहिल्यांदा आमचं माहेरी म्हणजे आमचं स्वतःचं दुकान आहे. माझ्या आजी आजोबांचं दुकान आहे ते दाखवले तुम्ही. आमचं दुकान रस्त्यालाच आहे आणि घर आमचं आतमध्ये गावात आहे. तर हे बघा इथून तानसा धरण म्हणजे बघण्यासाठी ना इथून खाली जातात. फॉरेस्ट ऑफिस आहे इथून खाली जातात तानसा धरण बघण्यासाठी. आणि हा गार्डन आहे फॉरेस्ट ऑफिसचा. गार्डन खूप भारी आहे बघण्यासाठी. गाईज आम्ही आता फायनली पोहोचू. आता थोडं 1 मिनटावर आता आमचं दुकान येईल. पहिले दुकानात जाऊन नंतर मग ना जर बाहेर गाईज बघा आता आणि माझी माहेरची शेतं आमची आहेत नाही बाई इकडं आहेत. तर आता आम्ही त्या दुकानात पोहोचलेलो बघा. आता दुकान दाखवते तुम्हाला आमचं. आणि मग लगेच जायचं आहे मला सासरी, त्यामुळे लगेच इथून दाखवते तुम्हाला. तर हे बघा हे आमचं दुकान आहे रस्त्याच्या कडेला. आईला आवाज आहे ना ती बघा. आता आमच्या आजी तिला सांगितलेलं नाही आम्ही आलो घरी असं. तर आता झाले
आता सांगितलं कसे खरे. आजी आता आजी खाऊ देत होती, माणशीने घेतली. आता बघू जाऊ मी आतमध्ये आलोय. पहिलं आता घरी जातोय, तर मग घरी जाऊन मग तुला ते बघायचं आहे. ते बघून नंतर मामी लगेच तिकडे सासरी जाणार आहे. हे बघा आमचं मंदिर गावातलं. वरचा पण टप्पा बांधला जाणार. हे बघ मॅडम, मावशी वगैरे कुठं आहे तुझी मावशी? बघ हो काय रे भूषण. हे बघा गाईज आमचं घर दाखवते तुम्हाला. हे बघा दिसतंय ते समोर. हे बघा आमचं घर माहेरचं आणि झाडं पण बघू. हा चला फायनली आपण पोहोचलो आता. काय रे कुठं आहे, जायचं का नाही? मोठा काय तू मोठा तर माझ्या जोडीला गुल्ली गुल्ली हिंडवा लावते. गुल्ली आमची गुल्ली अगं हिंडवा लावते. चल माझ्या जोडी चल. चल आमच्या घरी चल. आमच्या घरी म्हणजे इथे नाही ठाणलं. चल येतोस काय? चालला अपलोड करायचं. काय ग तू चालली? थांबते तू थांबते. दादा बघ दादा एक हा ना शांडू आता सासरी ते तुम्हाला सांगायचं तर कसं आहे दाखवलंच. आणि मध्ये आमचं घर कसं आहे माहिती ते दाखवलं आहे. आणि इथे बघा आता आम्ही कॉलेज येत आहे. तर आम्ही आता जेवण वगैरे चाललो आहे. तर मग माहेरी जेवून आता चाललो आहे सासरी. जेवण वगैरे झालं. चला बघा ते दाखवते आता सासरचं घर वगैरे. परत सासरच्या आताही तुम्हाला तानसेचं दाखवलं.